म्हणून त्याच्यासाठी आपण आपल्या जीवाचं सार्थक करून घ्या भक्त. याच्या व्यतिरिक्त दुसरं जीवनामध्ये काहीच सत्य नाही. फक्त एवढंच आहे की देवाने आपल्याला मनुष्याचा जन्म दिला. 184चा फेरा फिरून फिरून मनुष्य जन्म आला आणि या जन्मामध्ये येऊन जर आपला पाय घसरला तर पुन्हा आपण अविद्याच्या डोहामध्ये पडणार आहोत. म्हणजे 4 फूट खड्डा एवढा मोठा आहे 184चा की आवरत चौरस खड्डा आहे. म्हणून आनंद आनंद बोल गड्या रे, आनंद आनंद बोल, आनंदाचे नाम घेता भवनदी नाही खोल. किती अविद्या लागू द्या, किती पाप होऊ द्या, पहाटच्या वेळी उठून जे जे आनंद सद्गुरु, जे जे आनंद सद्गुरु नामस्मरण केल्यानंतर आपल्या जन्माचं सार्थक होते, सोयीत होते. नवे नवे आपल्या जीवाचंच नाही तर सार्थकाची वेळ अशी पुन्हा येणार नाही. येऊन भजन करा कोणी सांगणार नाही. लय उपासही धरू नका, पोटभर जेव जा आणि देवाचं नाम घेत जा. कारण कलियुगामध्ये उपवासाची साधना नाही. म्हणून या कलियुगामध्ये जर आपण उपास धरत राहिलं तर राहिला उपासी बसला कुपासी, राहिला उपासी बसला कुपासी, जेवल तो भक्त देवापाशी. म्हणून पोटभर जेवलं की माणसाचं मन समाधान राहते आणि पोटात कावळे तोडू लागले की देवाकडे आपलं ध्यान राहीना, त्या भुकाकडे ध्यान राहते. म्हणून पोटभर जेवत जा, समाधान राहत जा. आगाव व्यसन करू नका, वाईट व्यसन करू नका. या तोंडाने कोणाची निंदा करू नका. देवानं आपल्याला नामस्मरण करण्यासाठी तोंड दिलंय, देवानं चांगलं बोलण्यासाठी आपल्याला तोंड दिलंय. म्हणून या तोंडाचा चांगला वापर करा. तुमच्या जीवाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे तुमच्या मायच्या बापाच्या 42 पिढ्याचा उद्धार होते. म्हणून त्यासाठी भक्त हो, आलेल्या जन्माचं सोयीत करा, सार्थक करा. बाळगीर महाराज सांगतात, आलिया जन्माचे करावे सोयीत, मना आनंद करता वेळ वेळा. कारण हे वेळ निघून गेल्यावर पुन्हा येणार नाही. त्याच्यासाठी आज करतो, उद्या करतो, परवा करतो म्हणण्यापेक्षा या मनुष्य जन्माला आल्यावर गुरु करून लवकर घ्या. कारण ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरुविन मरतील अधोगती जातील, कशी दया येईल यमधर्मा. गुरु न करता जर आपला जीव निघून गेला या शरीरामधून तर अधोगतीला जीवाला जावं लागते. या देहाचा काही भरोसा नाही. जसं काचाचं भांड राहते, खाली पडलं की फुटून जाते, तसं या देहाचा काही भरोसा नाही, क्षणाचा भरोसा नाही. नाही देहाचा भरोसा आज उद्या राहायचा, लटका खेळ रे मायेचा आणि डाव पडल काळाचा. काळ म्हणजे वेळ होय, हे आपल्या पाठीमाग उभा आहे आणि कधी कधी आपल्याला घेऊन जातील येऊन, याचा काही भरोसा नाही. यम आपल्या दारात उभा टाकल्यावर आपल्याकडे हत्यार पाहिजे, शस्त्र पाहिजे. म्हणून बाळगीर महाराज म्हणतात, आनंद नामाचे शस्त्र घेऊन जाय मोक्षाला, मार्गी अडथळा षडरूपूचा येत नाही तुझला. आनंद नामाचं शस्त्र, मी डोळे लावून नामाचं शस्त्र म्हणजे देवाच्या भगवंताच्या नामाचं नामस्मरण केल्यानंतर ते एक शस्त्र आहे महाराज. किती पापाला तोडून टाकून देते. म्हणून जरी पाप झाले अघोर, दिगंबर नामाचा घडे उच्चार, तया पापाचा होय संवार क्षण मात्र करून या. किती जरी पाप झाला असेल आपलं जन्मोजन्मीचा, ते पाप नाही सवते मायबाप हो. म्हणून वेळ वाया जाऊन देऊ नका. हे मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणून आज या ठिकाणी वास्तु शांतीच्या निमित्ताने आनंद देव दत्त महापूजेचं प्रयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. महापूजा म्हणजे काय आहे आणि महापूजेचं काय महत्व असते. महा म्हणजे मोठी पूजा. आता आपण ब्राह्मणाच्या हातून जे पूजाविधी करतो ते ब्राह्मण काय करतात, फक्त 10-5 देवाची पूजा मांडतात. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये किती देव आहेत तुम्हाला माहित नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये 81 कोटी 1.25 लक्ष 10 देव आहेत. आणि या देवाला जर कोणाला सोडलं तर त्या देवाला राग येते महाराज. म्हणून त्याच्यासाठी आपण कोण्याही देवाला सोडलेलं नाही. आज महापूजेवर सगळ्या देवाला आपण बोलून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी भक्त हो, महापूजा घरी टाकत जा. महापूजा एवढं मोठं जगामध्ये काहीच नाही. म्हणून हात जोडितो, पाया पडतो, मस्तक नमुनी
वंदन करीतो परात्परा परमेश्वर पूर्ण आनंद गुरुराया गुरुराया महापूजा मांडली किया हो गुरुराया गुरुराया महापूजा मांडली किया हो गुरुराया गुरुराया महापूजा मांडली किया गुरुराया गुरुराया। म्हणून आज या ठिकाणी दत्तप्रभूंची महापूजा मांडण्यात आलेली आहे। सगळ्या देवादिकांची आपल्या घरात झालेली आहे। सगळे देव आपल्याला प्रसन्न झालेले आहेत आणि या सगळ्या देवाचा देव असणारा गुरु महाराज या महापूजेवर विराजमान आहे। म्हणून आजच्या तारखेमध्ये या गुरुभक्ताची वास्तुशांतीची महापूजा झाली आणि प्रातस्मरणीय सद्गुरु बाळगीर महाराज व तसेच गुरुमूर्ती दयाळगीर महाराज व तसेच संत खुशालगिरीजी महाराज या संत महात्म्याच्या आशीर्वाद आपल्या सदैव पाठी राखा इतराचा लेखा कोण करे। गुरु महाराज पाठीमागे असल्यावर काही घ्यायची गरज नाही, फक्त एवढंच आहे की त्याचं नामस्मरण आपल्याला करावं लागते। त्याला हाक मारली की धावून येतात। म्हणून त्याच्यासाठी बघतो तुम्ही देवदेव करत जा। घर बांधलं, लग्न केलं, काही केलं तरी लग्नामध्ये महापूजा टाकत जा। ब्राह्मण वगैरे बोलून काही विधी करायची काही गरज नाही। महा म्हणजे मोठी पूजा होय, 4 सरटीची पूजा म्हणतात। एवढी पूजा जगामध्ये कुठंच नाही। म्हणून त्यासाठी आपलं कुठलंही जरी कार्य असेल तर त्या कार्यामध्ये अगोदर महापूजा मांडून दत्त नामस्मरण करून घडल तसा अन्नदान, घडल तशी महापूजा, घडल तसं गुरुला दक्षिणा देऊन अशा प्रकारचा परमार्थ आपल्या घरामध्ये करावा आणि शुद्ध लक्षणीचा सोयीरा आणावा तो घरा आणि करावा सोयीरा आणावा तो घरा निज स्वार्था। बापूराव पाटील चुकलं तर सांगत आपल्या गुरुला घरी आणून यथाशक्ती पूजा मांडून जे काय आपल्याला घडेल ते दक्षिणा द्यायची आणि अशा पद्धतीने कुठल्याही कार्यामध्ये सर्व गुरु भक्तांना सर्व मायमौल्यांना नम्र निवेदन आहे की कोणाच्याही पूजेच्या मागे लागू नका। आजची परिस्थिती अशी झाली, आपल्या गुरुला बाजूला ठेवून दुसरेच गुरु पाठावर बसून त्याची पूजा मांडण्यात येत आहे। एखाद्या राहते म्हणून त्यासाठी आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। आपला भाव ठेवा, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये। म्हणून एकाच गुरुवर भाव ठेवा। जसं एक माऊलीला एकच पती असते तसं आपल्या जीवाला एकच देव आहे। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सकळ देवाचे दैवत सद्गुरु नाथ एकले। म्हणून त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर रिकाम राहू नये, रिकाम फिरू नये, काम करत राहा, कामामध्ये देवाचं नाव घेत राहा, कामात लक्ष रामा असं सांगतात। म्हणून साधा प्रपंच परमार्थ वाचे वदा देवदत्त, करिता संसाराचा धंदा देवाला विसरू नये कदा। तुम्ही संसाराचा धंदा करत असताना देवाचं नामस्मरण करत करत धंदा करा, तुम्हाला त्याच्यामध्ये बरकत येते आणि तुमच्या घरामध्ये नवनिद्या अष्टसिद्ध्या आपल्या घरामध्ये राबतात। अनिमा गरिमा नावाच्या 2 सिद्ध्या असतात। ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण करत करत ज्या घरात मायमौल्या पुरुष असतील कोणी असतील ते देवाचं नाव घेत काम करत असतील त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास होते आणि ज्या घरामध्ये देवाचं नाव नाही त्या घरामध्ये अवदशा शिरते, अवनीती शिरते आणि त्या घराची अवकळा होते। म्हणून देवाचं नामस्मरण करत जा भक्त हो। हे आलेल्या जन्माचा आपलं सोयीत होते। माझे 2 शब्द या ठिकाणी ठेवून आजच्या तारखेमध्ये आजचे जे गुरुभक्त आहेत त्या गुरुभक्ताला दत्तात्रय प्रभूच्या चरणी कोटी कोटी श्री साष्टांग दंडवत प्रणाम करून दत्तात्रय प्रभू या भक्ताला कधीच कमी करू नका। या भक्ताला सदा सुखी ठेवा। या भक्ताला सदैव या भक्ताच्या मनामध्ये चांगली बुद्धी येऊ द्या, चांगलं मन होऊ द्या, चांगलं चित्त होऊ द्या आणि त्या भक्ताचं चांगलं अंतःकरण होऊ द्या। हेच तुम्हाला आम्हाला मागायचं आहे। बाकी तुम्हाला आम्ही काही मागणार नाही, कारण तुम्ही आम्हाला हात दिल्या, पाय दिल्या, डोळे दिल्या, सगळं काय शरीर आपलं चांगलं आहे। एक जर डोळा गेला तर दुसरा डोळा बसवायचे काय बघा, आणि जर डुप्लिकेट डोळा बसविला तर ह्या डोळ्याला मॅच होते काय बघा, कधीच होईना। म्हणून भगवंतांना आपल्याला अनमोल शरीर दिलंय। देवाला काही मागू नका। देव हे अनंत लोचन त्याला हात, अनंत लोचन म्हणजे अनंत डोळे त्याला हात देवाला।
तुम्ही काय कराल्या काय नाही सगळं देवाला सगळंच कळते त्या ठिकाणी बसून. म्हणून त्याच्यासाठी भक्त हो तुम्ही असं दररोज नामस्मरण करा. आपलं आयुष्य वाया जाऊ देऊ नका. पुन्हा पुन्हा नरदेह प्राप्त होणार नाही, मनुष्य जन्म प्राप्त होणार नाही. म्हणून अजून सांगतो तुम्हाला, हे सगळं घर चांगलं आपण बांधलेलं आहे, पण या घरामध्ये प्रेमानं राहा, प्रेमानं वागा, आनंदानं वागा. कारण का एकमेकावर प्रेम करा, एकमेकाला सहानुभूती द्या, एकमेकाचा आदर करा. यालाच आपलं घरच मंदिर आहे. म्हणून तुझं घरच आहे मंदिर, तुझं घरच आहे की तीर्थ, तू कशाला रिकाम फिरत. आपलं घरच तीर्थ आहे, आपलं घरच मंदिर आहे. म्हणून या घरामध्ये जीवन जगत असताना चांगल्या प्रकारे जीवन जगा आणि जीवनाचा आनंद घ्या. आणि लय कंजूस होऊ नका, लय बी पैसे जमा करू ठेवू नका. कधी यम घरला येतील, दाराला येतील, काही त्याचा भरोसा नाही. देवदेव करण्यासाठी पैसे खर्च करा, देव आपल्याला देवाकडे नेण्याचं काम करायला ते पैसे. आणि या संसारामध्ये किती कवडी जमा करून हाडाचं पाणी जरी केलं तरी शेवटी आपल्याला उत्तर येईल, तुम्ही माझ्यासाठी काय केल्या. आणि जर केल्या तर काय जगात दुसरे करणं हलेत काय, असंच उत्तर आपल्याला मिळते. पण दत्त महाराज तसे म्हणणार, तुम्ही जरी किती जरी सेवा केली तर त्याची परतफेड लगेच करून टाकतात. माझ्या भक्ताला काय कमी आहे सगळं गुरु महाराजाला कळते. म्हणून गुरु महाराज म्हणजे आपली माय होय, आपला बाप होय, सगळं काही माता पिता बंधू सखा सगळा गुरु महाराज आपला होय. आणि मग आपल्या जीवाला आपण एका दिवशी मेल्यानंतर साक्षात दत्त महाराज येऊन आपल्याला नेतात. नाहीतर देवाचं नाव घेणं गेल्याने यम येऊन आपल्याला नेतात, मग अग्नीमध्ये टाकतात, सुळावर लटकीतात, नाही तेवढे शस्त्रांना आपल्या अंगाला भोकं पाडतात. अशा प्रकारचा त्राही त्रास देतात. म्हणून ते त्रास भोगण्यापेक्षा म्हणून म्हणतात, ये मधूत उठून जात करती परोपरी, ते दुःख किती मी सांगू थकली माझी वैखरी. म्हणून यमाच्या जाळ्यात पडण्यापेक्षा आपल्या मालकाचं नामस्मरण करा आणि भक्ती कर्तव्यस एकाच देवाची भक्ती करा. उग याच्या त्याच्या मागे लागू नका. कारण जैसिका पतिव्रता नारी व्रतारा वाचून नचे अंतरी, चातक पक्षी जया परी मेघा वाचून नचे समाधान. जशी पतिव्रता माऊली आपल्या पती वाचून सगळ्या जगातले पुरुष बापा भावासारखे समजते, तसं आपल्या दत्त महाराजा वाचून सगळे देव आपल्या भावा बापासारखे आहात. पण आपला मायबाप फक्त एकच होय, ते म्हणजे दत्त महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराया सांगतात, या संसारामध्ये आपलं कोणी नव्ह, फक्त आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. म्हणून आपला देवच होय खरा आणि देवच आपलं सगळं काही पुढे सोडविणार आहे. म्हणून बघतो असं देवदेव करत जा, नामस्मरण करत जा, तुमचं उद्धार होते, तुमच्या जीवनाचं कल्याण होते. माझे 2 शब्द या ठिकाणी ठेवून मी या 2 शब्दाला पूर्ण विराम देतो. सद्गुरु